पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती। देव, देश आणि धर्म कार्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य पुढील हजारो वर्ष प्रेरणा देत राहणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, ऋषिकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदयपूर, चौंडी येथे मंदिरं बांधली। याशिवाय काशी विश्वेश्वर, सोरटी सोमनाथ, महाकालेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता। अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला। आज देशभरात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। पंढरपुरातही राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समितीच्या माध्यमातून तसेच शहरात विविध ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। पंढरपुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यास व प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले। यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, प्रणिताताई भालके यांच्यासह शहरातील विविध मान्यवर तसेच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते तसेच समाज बांधव यांनीही अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। चौकामध्ये कोणी वाहन लावणे, डॉक्टर पाटील साहेब, डॉक्टर देशमुख साहेब यांचं इथं स्वागत आहे। डॉक्टर संध्या गावडेताई यांचं इथं स्वागत आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा चौकामध्ये कोणी वाहन लावणे, पुण्य पंढरीच्या लग्नाची झाली तयारी, सत्वरसाची कंठीन करवे मंडपाची, पावन पाजा श्रीमंतीच्या आणि निराळ्या गुजरातीच्या अन्य अन्य त्या सरकाराच्या आनंद झाला। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 299व्या जयंतीच्या निमित्तानं व्यक्तिशः माझ्या कुटुंबियाच्या, माझ्या वतीनं, पंढरपूरकरांच्या वतीनं मी राजमाता अहिल्यादेवींच्या चरणी वंदन करतो। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एक न्यायप्रिय राणी आणि समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार करणारा राज्यकर्ता अशा पद्धतीनं अहिल्यादेवींनी आपल्या आयुष्यामध्ये योगदान दिलं। खरं म्हणजे त्या कालखंडामध्ये पतीच्या निधनानंतर सती जाण्याची प्रथा होती। अशा परिस्थितीमध्ये सासऱ्यांनी जेव्हा सांगितले की तुला हे सगळं राज्यकारभार पुढं चालवायचं आहे, बघायचं आहे, तेव्हा ही सगळी जबाबदारी एका बाजूला राज्याची घेत असताना आयुष्यामध्ये एखाद्या साध्वीच्या वृत्तीप्रमाणे अहिल्यादेवींनी आपलं आयुष्य सगळं वेचलं। देव, देश आणि धर्मासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं। एका बाजूला राज्य करत असताना न्याय वागणं, सगळ्यांना सारखा न्याय देणं, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या देवासाठी जे करता येईल ते चांगलं करणं, अशा दोन्ही टप्प्यावरती अहिल्यादेवींनी काम केलं। आपण बघतो की आज काशीसारखं तीर्थक्षेत्र असेल ज्याचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केला, उज्जैनसारखं तीर्थक्षेत्र असेल किंवा अगदी पंढरपूरसारख्या ठिकाणी सुद्धा
घाट बांधणे, धर्मशाळा बांधणे, पाणपोया उभा करणे, जे सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या गरजा होते त्या गरजाचा विचार करून राज्याचा पैसा त्या ठिकाणी लावण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. अशा एका साध्वी वृत्तीच्या राजमातेला त्यांच्या 299व्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सगळेजण त्यांच्यापुढे नतमस्तक होतो, त्यांना हार घालतो, आपण पुष्पांजली देतो. पण त्यापेक्षा अहिल्यादेवींनी जो विचार या राष्ट्रामध्ये दिलेला आहे तो विचाराचं जर धन आपण सगळ्यांनी वेचलं आणि जर ते सगळ्या लोकांना वाटलं तर निश्चितपणे ती खऱ्या अर्थानं अहिल्यादेवींच्या प्रति आदरांजली ठरणार आहे. भविष्य काळामध्ये अहिल्यादेवींचा विचार शेवटच्या माणसापर्यंत नेण्याचं काम आपण सगळ्यांनी करूया एवढीच या निमित्तानं मी प्रार्थना करतो. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या समस्त तमाम बांधवांना आज जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अहिल्यादेवी होळकरांनी जो आपल्याला घालून दिलेला विचार आहे त्या विचारावरती भविष्य काळामध्ये आपण सर्वांनी चाललं पाहिजे आणि त्या माध्यमातून या राष्ट्राची प्रगती होण्याच्या दृष्टीनं जे त्यांनी आपल्याला विचार घालून दिले ते विचार आपण पुढे नेले पाहिजे. त्या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. आज संजय आवटे आणि शिवाजीराव पवार यांचं दोघांचं व्याख्यान आज आपण आयोजित केलं तर त्याला मोठ्या संख्येने आपण सर्वांनी यावं अशी देखील आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. मध्यवर्ती अहिल्यादेवी पंढरपूर शहर तालुका महोत्सव अध्यक्ष अहिल्यामाता होळकरांच्या 299 पुण्य अहिल्या होळकर मातांच्या 299 जयंतीनिमित्त आम्ही पंढरपूर शहरात आणि आमच्या अहिल्यामातेचे पूजन करून रक्तदान शिबिर, मोफत नेत्रदान तपासणी, युवत नेत्र मोतीबिंदू नेत्र ऑपरेशन ही आमच्याकडून मोफत असे विविध कार्यक्रम आणि गोपाळपूर वृद्धाश्रम इथे मिष्टान्न भोजन आणि पंढरपूर शहरात इतर ठिकाणी अजून झाडे लावा हे एक उपक्रम घेतलेले आहेत. आणि माझ्या आणि आमच्या संपूर्ण अहिल्या मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाकडून जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.